हॅलो, माझं नाव सुरेखा खिलारे आहे आणि मी बनवायला लागली कोथिंबीर वडी. तर मी तयारी करते त्याचीच कोथिंबीर वडीची आणि रस आणि चपाती असं बनवते मी. तर मी आता मिरच्या घेतलेल्या आणि जिरं आणि हळद ते मिक्सरच्या भांड्यातच टाकणार आहे. आमच्या घरातलं किचनमधलं सगळ्यात आवडतं मला, सगळे मसाले बसतात त्याच्यात. आणि हे कढीपत्ता हे असं मी बारीक करायला टाकणार आहे. मी ह्याच्यात जिरं, हळद, लसूण, मिरची आणि कढीपत्ता असं बारीक करायला घेतलं. मी एका ताटामध्ये हे ना कोथिंबीर घेतली, धुतलेली मगाशी, आणि त्यातच मी कट करते. आणि मी त्याच्यामध्ये थोडासा गुळ असा मी ह्याचा एका बरणीत कट करून ठेवते रेग्युलर. हे मीठ आहे, मीठ मी मगाशी मसाल्यातून टाकलं, तर मी आता टाकते. हे मी लिंबू घेतले अर्ध, आणि हा कोथिंबीर, लसूण आणि मिरची. आणि नंतर मी त्याच्यात बेसन लागेल तेवढं बेसन टाकणार. बेसन मी एक कढई घेतली, त्याच्यात पाणी आणि हे अर्ध लिंबू टाकते, म्हणजे जर्मनची भांडी अजिबात काळी होते. आणि आता हे मिक्स करते. आता मी छान वड्यांचे रोल बनवलेत आणि उकळायसाठी ठेवले, पाणी पण उकळले. आणि हे करून त्याच्यावर ठेवून त्याला झाकण ठेवलं. तसं मस्तपैकी व्हायला लागलं तयार. आणि हे झाकण त्याच्यावर परफेक्ट एकदम बसतं. चला मी आता चपातींची तयारी करते. मी पीठ भिजवताना ह्या खोलगट भांड्यात पीठ भिजवते, त्याच्यात पटकन भिजवून. तर मी हे बनवून घेते आणि तुम्हाला वड्या पण करताना दाखवते कशा झाले वड्या आणि चपाती. वड्या तयार झालेल्या. या खायला कोणतं तोंड दुखल्यासारखं मला झालेले. तिथं चपाती तयार होते. किती घामाला मला चपाती बनवताना. मी चपाती कसल्या बनवते बघा, कशा सुंदर एकदम.